पुरुष एकदा दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। महाराष्ट्राचा कुलदैवत छत्रपती शिवाजीराजे हिंदवी स्वराज्याचे निर्माते अधिष्ठाते संकल्पक शिवरायांना नमन करून आपण बोलतो या महत्त्वाच्या मॅच कडे। अंपायरच्या भूमिकेमध्ये सन्माननीय धर्मेंद्रजी वर्मा सर, एका बाजूला आपण बघतोय ऑलराऊंडर्स डॅशिंग पर्सनॅलिटी, समालोचनामध्ये दिग्गज समालोचकांच्या यादीतील एक नाव दीपकजी बिराडे लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय। महत्त्वाची मॅच या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला आपण संघ पाहतोय SM बॉईज मुरबाड, तर एका बाजूला देवगाव टायगर्स। या दोन संघाच्या दरम्यान ही लढत या ठिकाणी पाहायला मिळेल। बिग फाईट, बिग शो, पैसा वसूल मॅच। दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। दुपारचं रणरणत ऊन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ओम साई MTCच्या माध्यमातून यूट्यूबच्या समोर बसलेल्या यूट्यूब व्ह्यूअर्सचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। द प्राऊड ऑफ मुरबाड स्वप्नील गांगड गोलंदाजी मार्कवर सज्ज। प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला हेमंजी धडके यांच्याकडनं तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू यावेळेस बघू शकाल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे। आपण पाहतोय स्वप्नील गांगडला जो चेंडू रिलीज करतोय त्या चेंडूचं निरीक्षण करण्यासाठी मी तर म्हणेन काळजाची स्पंदनं आणि डोळ्याचं पारणं हे एक करावं लागेल, तेव्हा चेंडू तुमच्या नजरेमध्ये भरेल। इतक्या वेगाने चेंडू अफाट रिलीज करतोय, भन्नाट वेग या चेंडूमध्ये पाहायला मिळाला। पहिला चेंडू डॉट बॉल, क्षमता आहे, व्हेरिएशन आहे, कलात्मकता आहे या गोलंदाजामध्ये। ओव्हरपिच बॉल, स्वप्नील पोटे प्रयत्न जर केलाय आपण पाहू शकाल। लॉंग ऑफला डीप मध्ये स्वतः संघाचे संघनायक अमोलजी कथोरे, तत्पूर्वी स्वप्नील पोटे इज ऑफ द मार्क। 2 धावा संघाचा श्रीगणेश या ठिकाणी केला जातोय। हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल। जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढवणारा हा आपल्या डोळ्यासमोर चालू असलेला हा वर्तमानातील सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय। दोन्ही संघ तुल्यबळ संघ, टीट फॉर टॅट, जशास तशी उत्तर देणारे 11 खेळाडू या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळत आहेत। स्वप्नील गांगड तयार, बॉल फेस करेल फलंदाज स्वप्नील पोटे। अचूक टप्पा नव्हता, आपण बघू शकाल। शॉर्ट पिच बॉल, टर्न करण्याचा प्रयत्न, बाहेर निघण्यापूर्वी बॅटचं फेस खोललंय, दिशा दिली, चेंडू निघून चाललाय, कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, चौकार। स्वप्नील पोटे गेल्या 2 दिवसापासून समालोचकाच्या भूमिकेमध्ये, आज मात्र टीम मध्ये दाखल। ओव्हरपिच बॉल, क्या बात है, स्टँड अँड डिस्पॅच, फेकून दिलाय चेंडूला लंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर। ए होईना बात, बेटा स्वप्नील पोटे मौज कर दी, हाय तो षटकार, 6 धावा। तुम्ही पाहिलं असेल, काही मुलांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर असं वाटतं की ती गरीब मुलगा असेल। स्वप्नील पोटेकडे पाहिलं तर वाटलं नव्हतं इतका चांगला क्रिकेट खेळेल, पण आज मात्र मन इम्प्रेस करतोय स्वप्नील पोटे। क्या बात आहे, जबरदस्त इनिंग आतापर्यंत। बघू शकाल पॉइंटच्या दिशेला ढकलून दिले चेंडूला, चेंडू चाललाय कव्हर स्वीपर आणि पॉइंटच्या गॅप मधून हा चेंडू स्पर्श करेल बाउंड्री लाईनला आणि अंपायरचा इशारा येईल, यस इट इज अ 4 रन, 4 धावा। स्वप्नील विरुद्ध स्वप्नील, बेस्ट विरुद्ध बेस्ट, मिळणारं 100 नंबरी सोनं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्या स्वप्नील गांगडनं यापूर्वीच्या मॅच मध्ये आपल्या संघाला विजयी स्वप्न दाखवून आपला संघ विजयी केला, त्या स्वप्नील गांगडवर मोठे मोठे प्रहार स्वप्नील पोटेच्या माध्यमातून केले जात आहेत। म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, नाव जरी एक असलं, कर्तृत्व वेगवेगळं पाहायला मिळत आहे। कर्तृत्ववान माणसाचा विजय या खेळपट्टीवर पहिल्या षटकामध्ये होताना पाहायला मिळतोय। स्वप्नील पोटे इज ऑन फायर। हो हो हो, आता बघू शकाल आपण, चेंडू टर्न केला, फिंगर रोल केले स्वप्नील गांगडने, परंतु एक धाव घेण्यापासून कोणत्याही प्रकारची अडचण नाही। एक सिंगल धाव येईल। या एका सिंगलच्या मदतीने टायगर स्पोर्ट्स संघ पोहोचलाय बिनबाद 17 धावा। व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट, याला म्हणतात स्वप्नबद्ध सुरुवात। द ब्रँड इज ब्रँड, पहिल्या षटकामध्ये दाखवलं स्वप्नील पोटेने काय सुरुवात केलेली आहे, परंतु हीच सुरुवात निरंतर ठेवण्यासाठी याच पद्धतीची फलंदाजी प्रत्येक षटकामध्ये करावी लागेल। निश्चितच आपण पाहतोय स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर म्हटलं जातं रणरणत ऊन स्वतःच्या अंगावर झेलावं लागतं।
शिकायत करते करते एक एक पत्थर कंकर कंकर बना और हर घाव को सोचते सोचते सहते सहते हर एक पत्थर शंकर शंकर बना. स्वतःला जर दिव्यत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर स्वतःला टोचावं लागेल. हृदयामध्ये कोणत्याही प्रकारचं कारण सांगून जमणार नाही. जी माणसं कारण सांगतात यशोगाथा त्यांच्या गळ्यामध्ये कधीच हार घालत नाही. बघावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये. काहीसा बदल गोलंदाजाच्या माध्यमातून होईल का. ओव्हरपिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिले चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन देन रिॲक्शन बूम 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 ब्रँग स्वप्नील पोटे आणि त्याच्याच बरोबरीचा फलंदाज आपण पाहतोय. खेळपट्टीवर घातलाय यावेळेस धुमाकूळ. थांबायचं नाव घेत नाहीये स्वप्नील पोटे. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. वाटलं नव्हतं पहिल्या षटकामध्ये स्वप्नील गांगडला की शॉर्ट क्रिकेट आहे सामना महत्वाचा आहे. हा सामना जिंकला पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळेल. परंतु पहिल्या षटकामध्ये जबरदस्त मार खाल्ला स्वप्नील गांगडनं. कुणालने चेंडू हातात घेतला. अमोल कतोरेचं स्वप्न या ठिकाणी विजयाचं आहे आणि आता मात्र या चेंडूवर विश्वासाचा पाणीबत पहिल्या चेंडूवर केलाय स्वप्नील पोटेनं. ज्या पद्धतीने युट्यूब हायजॅक केलाय त्याच पद्धतीने आज या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनणारी फलंदाजी स्वप्नील पोटेची या मॅच मध्ये पाहायला मिळते. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. मी तर म्हणेन धावांचा डोंगर या ठिकाणी कोसळतोय की काय अशी चिन्ह या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. व्हॉट अ बॅटिंग स्वप्नील पोटे. माइंड ब्लोईंग जबरदस्त सुरुवात करताना पाहायला मिळाला स्वप्नील पोटे. यावेळेस बघू शकाल शॉर्ट ऑफ गुड लेंथ कट करण्याचा प्रयत्न केलाय. ओ हो हो चोरटी धाव या ठिकाणी सिंगल घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळाली तब्बल 24 धावा. गोलंदाजाच्या मनामध्ये उठलेला कल्पनेचा काहूर सांगून जातोय फक्त आणि फक्त दबाव. या ठिकाणी दबाव कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न स्वप्नील पोटे आणि फलंदाज कुणालच्या माध्यमातून केला जातोय. असं समजदारीचा क्रिकेट कुणाला माहीत आहे. स्वप्नीलची बॅट अतिशय तळपते आहे. जास्तीत जास्त चेंडू या क्षणापासून स्वप्नीलला खेळवणं हा समजदारीचा क्रिकेट कुणालच्या माध्यमातून केला जातो. एक सिंगल धाव घेतली गेली. समजदारीचा क्रिकेट धावफलक हलतं ठेवण्याचं काम फलंदाज कुणाल आणि स्वप्नीलच्या माध्यमातून केलं जात आहे. आयुष्याच्या बुद्धिबळाच्या पटलावर राजा व्हायचा असेल तर वजीर असावा लागतो सोबत. यावेळेस बघू शकाल बॅकफुटवर येऊन कट केलाय. चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. निश्चितच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी एक धाव मात्र वाचली. तत्पूर्वी खेळपट्टीवर भाग मिल्खा भाग. तुला पोचायचे तुझ्या ध्येयापर्यंत. तुला घडवायचे उद्याचं भविष्य आणि याच वर्तमानामध्ये भविष्याची धावा या ठिकाणी धावपलकावर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. भरकन वेगाने पुढे सरकली. कसं धावा धावपलकावर 28 धावांची मोहर लागली गेली. काय सुरुवात केली स्वप्नील पोटे आणि फलंदाज कुणालने. अशी सुरुवात प्रत्येक डगआउटला प्रत्येक खेळाडूला प्रत्येक समर्थकाला प्रत्येक गावाला आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेच्या मध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक आयोजकाला वाटतं या पद्धतीचे सामने आम्हाला पाहायला मिळत म्हणून की काय स्पर्धेची उंची वाढलेली आहे. कारण आहे संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. गोलंदाज तयार. असं ओ हो 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 क्या बात है. अक्रॉस द लाईन चेंडूला उडवलाय. निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. या मॅचच्या सगळ्या दिशा दुसऱ्या षटकामध्ये मी तर म्हणेन थोड्याशा क्लिअर झाल्या. आपल्या विजयाचा रथ पुढे पुढे हाकत न्यायचा आणि पुन्हा एकदा यशाचं कुरुक्षेत्र घडवायचं हे या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. हो हो खूप प्रदीर्घ काळानंतर मी तर म्हणेन डॉट बॉल फेकलाय गोलंदाज कोणी दौलत का कुणालने. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल स्वप्नील गांगडने ते षटक हाताळलं. 17 धावा खर्च केल्या आणि कुणाल गोलंदाजी मार्कवर आलाय. आपण पाहतोय सलामीची जोडी स्वप्नील पोटे आणि दौलत. एका बाजूला धावांची दौलत पाहायला मिळाली आणि त्या धावांच्या दौलतीने आपल्याला या ठिकाणी मोठ्या धावसंख्येचं स्वप्न उभं राहताना खेळ धावफलकावर पाहायला मिळत आहे. काहीतरी कानमंत्र अमोल कथोरे देतील कारण काहीसा बदल या ठिकाणी होणं अनिवार्य ठरेल. यासाठी ही डोळ्यासमोर उद्दिष्टे ठेवण्याचा प्रयत्न अमोल कथोरेच्या माध्यमातून या मॅचमध्ये केला जातोय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टायगर स्पोर्ट्स यावेळेस मात्र डरकाळ्या फोडतोय या जंगलामध्ये. हे जंगल माझं आहे. हे राजसिंहासन माझं आहे. मला या संपूर्ण जंगलामध्ये अधिराज्य गाजवायचं आहे. हे 12 चेंडूमध्ये पाहायला मिळालं. किती झाले
काळ्या पडद्याच्या समोरचे सर्व प्रेक्षक, मी सातत्याने तुम्हाला विनंती करेल, आपण त्या ठिकाणाहून उठायचं आहे मित्रांनो, आणि आपल्याला स्टँड निर्माण करून दिले आहेत, त्या स्टँडच्या खाली जाऊन आपण उभं राहायचं आहे. काळ्या पडद्याजवळचे सर्व प्रेक्षक, स्क्रीन समोरचे सर्व प्रेक्षक, थँक्यू सो मच. सातत्याने आमचे गुणी प्रेक्षक म्हणजे संपूर्ण स्पर्धेचा कणा आणि केंद्रस्थान आम्ही मानतो तुम्हाला, कारण तुमच्यामुळे या स्पर्धेची उंची वाढली जाते. आपण सर्वांनी बाहेर जायचं आहे, याची दक्षता आपण घ्या. सर्व प्रेक्षक आपण जायचं आहे, सर्वांनी उठायचं आहे मित्रांनो. माझा आवाज तुमच्यापर्यंत आलाय, आपण तिथून उठायचं आहे. सामना महत्त्वाचा आहे, सामन्याचा आपण सर्वांनी आनंद घ्यायचा, आस्वाद घ्यायचा आहे, पण मैदानाच्या बाहेर थांबून आपण आस्वाद घ्यायचा आहे. 2 षटकं संपली, 16.00 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली. 32 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा स्वप्नील गांगडला बोलावलंय, परंतु या षटकामध्ये काय बदल केतील स्वप्नील गांगड. हो वाईड यॉर्कर, इसी के लिए तो जाने जाते. हा अनुभव या ठिकाणी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. स्वप्नील गांगडच्या हातामधून चेंडू रिलीज झाला, वाईड यॉर्कर. याला म्हणतात क्रिकेटचं क्षेपणास्त्र. या चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळणं फलंदाजासाठी थोडंसं अवघड केलं जातं, म्हणून म्हटलं जातं ज्या वेळा तुमच्याकडे असणारे व्हेरिएशन तुम्ही वापरता त्या वेळा तुम्ही तुमच्या गावाचं नाव, तुमच्या संघातील असणारं तुमचं अस्तित्व अबाधित ठेवता. गोलंदाज तयार, स्वप्नील गांगड. ओव्हर पिच बॉल. आता मात्र चेंडू विशिष्ट उंचीवर पोहोचलाय, जणू काही पतंग हवेमध्ये पाहायला मिळत आहे. वॉट अ कॅच, लवली कॅच. कठीण झेलचं रूपांतर एका डॉली कॅच मध्ये केलं आणि आता मात्र ब्रेक थ्रू मिळालाय. स्वप्नील पोटेला माघारी परतावं लागेल. पहिला झटका लागतोय टायगर स्पोर्ट्स संघाला. धन्यवाद डीजे. पोटे नहीं केली, क्या बात आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय कुणाल, परंतु स्वप्नील गांगड या षटकामध्ये थोडासा यशस्वी होतोय. क्या बात आहे. डिफेन्स शॉट्स, बचावात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाली. समजदारीचा क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाज कुणालकडून, कारण कुणाला माहित आहे स्वप्नील पोटे माघारी परतलाय. आता सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. ही जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी लागेल. आपण पाहतोय ही सगळीची सगळी तळमळ संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्यावर आपलं नाव आणि आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी केली जाते आहे. आपण पाहतोय दोन्ही संघ एका जंगलातील 2 वाघांची झुंज. क्या बात है. क्लीन बॉल, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट अँड हिट. 1 मोर विकेट डाउन. फलंदाज होईल बाद. आला तरी माझ्याकडे अनुभव आहे, हे मात्र या षटकामध्ये दाखवलं गोलंदाज स्वप्नील गांगडनं. पहिल्या षटक थोडंसं महागडं ठरलं, तब्बल 17 धावा खर्च केल्या स्वप्नील गांगडनं, परंतु म्हटलं जातं मित्रांनो कमबॅक इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट हिस्ट्री. कधीतरी विचार केला तर मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवराय यांमध्ये तह झाला. त्यावेळेला 123 किल्ले छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झा राजे जयसिंगला दिले आणि त्यानंतर मात्र ज्या लढाया चालू केल्या सगळेचे सगळे किल्ले लढण्याचं आणि जिंकण्याचं काम माझ्या छत्रपती शिवरायांनी केलं. याला म्हणतात कमबॅक. कधी कमबॅक होऊ शकतो. स्वप्नील गांगडच्या माध्यमातून हा कमबॅक तिसऱ्या षटकामध्ये झालाय. मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल स्वप्नील पोटेच्या की आपण हा बांधलेला किल्ला आता ढासळतोय की काय, ही चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्वप्नील गांगड गोलंदाजी मार्कवर तयार. नवीन फलंदाज विशाल ऑन बॅटिंग मार्क. हो शॉट ऑफ गुड लेन. जबरदस्त चेंडू हाताळलाय. तिसऱ्या षटकामध्ये यशस्वीतेची वाटचाल या ठिकाणी या षटकामध्ये पाहायला मिळते. काही गोलंदाजी केली स्वप्नील गांगडने. कधी कधी आम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये ज्येष्ठांचा सत्कार करतो. प्रत्येक संघामध्ये एक ज्येष्ठ खेळाडू असतो, लेजेंडरी क्रिकेटर असतो. या संघामध्ये सुद्धा आम्हाला
स्वप्नील गांगडच्या रूपानं हा एक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सातत्याने पाठीवर हात ठेवणारा संघाचा संघनायक, या स्पर्धेचे प्रणेते अमोलजी कथोरे यांचा कानमंत्र या षटकामध्ये मात्र पुरेपूर या ठिकाणी उतरवलेला दिसतोय गोलंदाज स्वप्नील गांगडनं. हो हो, आत्ता मात्र थोडासा खराब चेंडू, शॉर्ट पिच बॉल, अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू रिलीज झाला, त्यानंतर चेंडू टर्न झाला अवे फ्रॉम दी बॉडी, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टर्न झाला. निश्चितच आपण पाहू शकाल अचूक टप्पा नव्हता, खराब चेंडू, वाईट बॉल, एक धाव मिळेल. आणि या एका धावेच्या मदतीने टायगर स्पोर्ट्स संघ पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात 35 धाबा. ओपनिंग पेअर सलामीची जोडी डगआउटच्या आश्रयाला दौलत आणि स्वप्नील पोटेच्या रूपाने दोनही नवीन खेळाडू खेळपट्टीवर असतील. सेट होण्यासाठी वेळ जाईल आणि आता मात्र आपण पाहू शकाल फलंदाज या ठिकाणी होईल मी तर म्हणेन चेंडू ब्रश झाला असेल स्टंपला, परंतु बेल्स खाली पडली नाही. सर सलामत तो पगडी 50. कधी कधी वाटतं नशीब तुम्हाला साथ देत आहेत आणि या चेंडूवर सुद्धा तेच घडलं. स्वप्नील गांगड विचार करत असेल, चेंडू ब्रश झाला स्टंपला, बेल्स पडली नाही, फलंदाज असेल सुरक्षित. क्रिकेटमध्ये काही नियम तुम्हाला मी सांगून जाईल. क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या काही रूल्स तुम्हाला सांगतोय. यस, हा चेंडू डॉट बॉल फेकला जातोय. निश्चितच क्रिकेटमध्ये बाद होण्याचा पहिला नियम तुम्हाला माहीत असेल, हिट द बॉल टॉईज. कोणत्याही फलंदाजानं एक चेंडू 2 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर तो फलंदाज बाद देण्याचा अधिकार आमच्या वर्मा सरांना आहे. त्यानंतर ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्डर, कोणत्याही फलंदाजानं झेल घेताना किंवा खेळपट्टीवर जर एखाद्या क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण केला, तो सुद्धा फलंदाज बाद देण्याचा अधिकार आमच्या वर्मा सरांना आहे. लेग बिफोरची विकेट, बॉल पिचिंग आणि लाईन जर चेक केली, मिडल स्टंपवर जर पाहायला मिळाला, हाईट जर योग्य असेल तर तो सुद्धा LBW देण्याचा अधिकार आमच्या वर्मा सरांना आहे. अनेक प्रकारचे विकेट टेकिंगचे प्रकार तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, व्हॅकॅब्युलरीमध्ये पाहायला मिळतात. बॅक टू क्रिकेट, 3 षटके संपली. टायगर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या ती फक्त 35 धावा. फक्त यासाठी मिळेल की 2 षटकामध्ये 32 आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा. फुल टॉस चेंडू, यावेळेस बघू शकाल दिशा दिली फक्त आणि फक्त डायरेक्शन, चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. कारण आता मात्र मला स्वातंत्र्य आहे हे या फलंदाजांना दाखवून दिलंय. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला. लोकशाहीची व्याख्या आमच्या डोळ्यासमोर आली. परंतु आता मात्र ही लोकशाही आणि हे स्वातंत्र्य या खेळपट्टीवर दाखवताना फलंदाज पाहायला मिळतोय. ते स्वातंत्र्य दाखवावं लागेल, तेव्हा तुम्ही तुमचा हक्क आरामात मिळवू शकाल. 2 फलंदाज जरी बाद झाले तरी मात्र दडपण विरहित आम्हाला ही फलंदाजी करायची आहे. कारण एक सरसेनापती निघून गेल्यानंतर उर्वरित सगळी जबाबदारी उर्वरित मावळ्यांनी घ्यायची असते, हे या 2 फलंदाजांना माहिती आहे. धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा धावपलकावर. 3रं षटक मार्ग, 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कोण आहे? चंदू. स्ट्रायकिंग एंडवर कुणाल. क्या बात आहे, बघू शकाल स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. ये हुई ना बात, ए लगा छक्का, सिक्सर. 6 धावा. जेवढं महत्व शक्तीला आहे तेवढं महत्व युक्तीला आहे. कुणालकडे पाहिलं तर वाटत नाही की याच्या मनगटातून चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु हा चेंडू मी तर म्हणेन समोर दिशेला खेळला. षटकार ठोकून जवळपास पुढे चेंडू पडला गेला. प्रॉपर टायमिंग साधलं, बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन जुळलं, त्याचं कन्व्हर्शन झालं. षटकारामध्ये 6 धावा. निश्चितच धावसंख्येचा वेग पुन्हा एकदा वाढत जाताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली. धावा असतील धावपलकावर 46 धावा. काय धावसंख्या उभारली टायगर स्पोर्ट्स संघानं. म्हणून म्हटलं जातं का आम्हाला टायगर स्पोर्ट्सचे नाव आम्ही का दिलेलं आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तर या मॅचमध्ये स्वप्नील पोटेने जी सुरुवात करून दिली, दौलत नावाच्या वादळानं जी सुरुवात करून दिली, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अनुकरण करून हे 2 फलंदाज एक आपली जबाबदारी ओळखून फलंदाजी करत आहेत.
आणि याच पद्धतीची फलंदाजी या मॅच मध्ये होणं खूप गरजेचे असेल. टीट फॉर टॅट दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये 22 योद्धे एक व्हेरिएशनने पूर्णपणे भरलेले आहेत. कौशल्यपूर्ण खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हरपिच बॉल, लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला. चेंडू टर्न केला परंतु निश्चितच बॅटवर स्लॉटमध्ये चेंडू घेतला. लॉंग ऑफला स्वप्नील गांगर पोहोचला. परिणामी 2 धावा. फिल्डिंग सुद्धा चांगल्या प्रकारे झाली परंतु आपण बघू शकाल 70 सेंटीमीटरची बाउंड्री पर्यंत चेंडू पोहोचण्यापूर्वी खेळपट्टीवर मात्र आम्ही 2 धावा काढणार. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. यस 70 मीटरची बाउंड्री लाईन आपण बघू शकाल. तदनंतर 30 यार्ड सर्कल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मैदानाचा विचार केला तर अमोलजी कतोरे सरांनी अतिशय मैदान सुंदर पद्धतीने सजवलंय. कारण संभाजीनगर चषक मुरबाड या स्पर्धेची उंची वर्षानुवर्ष सातत्याने ही कायमस्वरूपी वाढत राहील. हो 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 ऑफ स्टंपच्या पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यासाठी तुमची ग्रिप ऑफ बॅट ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतो, तुमचा स्टान्स, या सगळ्या गोष्टी बॅलेन्सिंग स्थितीमध्ये राहणं खूप मोठी गोष्ट गरजेची आहे. आम्ही सातत्याने हे फटके मुन्ना शेख कडून सुद्धा पाहिलेले आहेत. कृष्णा देशमुख, कृष्णा लक्ष्मण सातपुतेकडून सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आमच्या मनपटलावर उमटलेले आहेत. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटवर येऊन कट केलाय. चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपरच्या दिशेला, थांबणार नाही. आउटफील्ड गतिमान, चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. कथोरेंच्या मनामध्ये प्रश्न पडलाय, या फलंदाजांना कोणत्या पद्धतीने आवरावं, कोणते गनिमी कावे वापरावेत, खेळपट्टीवर कोणती अशी जागा निवडावी की तिथे चेंडू रिलीज करावा. कारण धावसंख्येचा विचार केला तर वनवा मात्र भडकलाय आणि कोणत्याही प्रकारच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. हा वनवा असाच भडकत राहिला तर संपूर्ण नेस्तानाबूत व्हायला वेळ लागणार नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टायगर स्पोर्ट्स डरकाळ्या फोडत असताना पाहायला मिळते. धावसंख्या किती? 52 धावा. क्या बात आहे. 13.00 ची सरासरी आतापर्यंत गाठली. शेवटचं षटक जे ठरेल निर्णायक, शेवटचं षटक ज्या षटकामध्ये भवितव्य लपलं या दोन्ही सामन्यातील आणि या संपूर्ण मॅचचं. असं म्हटलं जातं मित्रांनो, वी कांट क्लॅप विथ वन हँड. एका हातामध्ये टाळी वाजत नाही. 2 फलंदाज जरी बाद झाले तरी मात्र या टाळ्या वाजवण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलेलं आहे. 11च्या 11 खेळाडूंचा असणारा बॅटिंग ऑर्डर मजबूत असणारा संघ टायगर स्पोर्ट्सकडे आपण पाहतोय. परंतु नाण्याची पहिली बाजू चालू आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडेल हे 6 चेंडू आणि त्यानंतरचे मात्र 30 चेंडू सांगून जातील या मॅचचं भविष्य. फुलटॉ चेंडू थांबणार नाही. चेंडू वेगाने निघून चाललाय. लांगण सीमारेषा पार. हा येतोय षटकार. 6 धावा. फेस कोल्लं तुम्ही कधीतरी बगड्याला पाहिलं असेल. नदीच्या किनाऱ्यावर उभा राहतो. मासा एकदा आला कधी चोच मारतो हे आम्हाला कळत नाही. आणि त्याच पद्धतीने विशाल बॅट घेऊन उभा आहे. शेवटच्या मोमेंटला ओळखला. हा चेंडू फुल टॉस आहे आणि क्विकली फास्टली बॅटचा फेस कोल्लं. चेंडू निघून गेला. कन्व्हर्शन झालं षटकारामध्ये. क्या बात आहे विशाल. क्रिकेट म्हणजे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. पुनश्च एकदा कॉपी बुक स्टाईलने या चेंडूला पाठवलंय. परंतु आपण बघू शकाल डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. किती? 60 धावा.
विशाल पर्वत या ठिकाणी उभा केलाय. मी तर म्हणेन समुद्राला आलेली भरती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या लाटांचा गारवा प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत जाणवतोय. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल यावेळेस बघू शकाल. पोल वंडरफुल ब्युटिफुल स्वीट साऊंड अँड सक्सेस अँड सक्सेसफुल षटकार. फटाक्यांची माळ लावली. पहिला फटाका जर वाजला ना तर मात्र धुमाकूळ होतो. पाहू शकाल पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार. फलंदाज विशालने नावाप्रमाणे आतापर्यंत विशालता दाखवली. जणू काही टेनिस क्रिकेट जगतातील प्रत्येक चेंडूवर काढायला घेतला या ठिकाणी राग आणि या रागाचं रूपांतर धावामध्ये होत आहे. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अमोल कसोरे. निश्चितच फिल्डिंग करण्याचा प्रयत्न झाला. 69 धावा आणि यावेळेस बघू शकाल एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तो सुद्धा यावेळेस सुटतोय झेल. या 2 धावांच्या सहकार्याने धावफलक पुढे सरकेल. तब्बल 71 धावा, 71 रन्स ऑन स्कोरबोर्ड. माफी असावी, 70 धावा धावफलकावर. टायगर स्पोर्ट्स शेवटचा एक चेंडू शिल्लक. या चेंडूवर टार्गेट सेट होईल. किती धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. संभाजीनगर चषकामध्ये एसएम मुरबाड संघाला. विशाल ऑन स्ट्राइक फुल यावेळेस बघू शकाल ऑन साइडला चेंडू निघून चालाय. वन बाउंस ओव्हर द रो. बॅट्समन स्मॅश हार्ड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर दी 4 रन्स. 4 धावा चौकार तब्बल या धावफलकावर जमा झाल्या आणि विजयासाठी एसएम स्पोर्ट्स मुरबाड संघाला 75 धावांची गरज. सरासरीचा लगेचच विचार करूया. 15.00 ची गरज या मॅच मध्ये विचार केला तर एसएम मुरबाड संघाला कंबर कसावी लागेल. या ठिकाणी थांबून जमणार नाही. डोळ्याचं पारणं आणि सातत्याने काळजाची स्पंदनं 120 च्या वर न्यावी लागतील. तेव्हा मात्र हा सामना आमच्या प्रेक्षकांसाठी मनमुराद आनंद लुटण्यासारखा होईल. धन्यवाद. एसएम स्पोर्ट्स मुरबाड संघाला 30 चेंडू आणि 75 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. असं एसएम बॉईज मुरबाड टीम आपण पाहतो यजमान संघ आणि त्यांच्या विरोधात पाहुणे. खूप मोठी लढत बिग फाईट या ठिकाणी करावी लागेल. जेव्हा मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया. द व्हॉइस ऑफ शहापूर मुरबाड आमचे सन्माननीय साथी समालोचक हेमंतजी सोनावळे सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद रमेश शिंदे सर. आपण पाहत आहात ऐकत आहात संभाजीनगर चषक मुरबाड पर्व 2 आणि यावेळी मात्र धावांचा डोंगर. सर
निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे मैदान आणि नक्कीच यावेळी 15ची सरासरी राखायची आहे एस एन बॉईज हा सामना जिंकून जर पुढच्या सामन्यामध्ये धडक मारायची असेल आजच्या दिवसातला अंतिम सामना एक संघ जाऊन ठेपलेला आहे देवगाव टायगर्स हु विल बी देअर सेकंड टीम इट विल डिसाइड नेक्स्ट 30 बॉल्स पुढचे 30 चेंडू ठरवतील त्यांच्या सोबत कोण विपक्ष कोण देवगाव टायगर्सचे विपक्ष कोण जाईल तर नक्कीच देवगाव टायगर्स 15 च्या सरासरीनं धावा गोळा करायला भाग पाडताय ते एस एन बॉईज संघाला यावेळी सलामीचे फलंदाज स्वतः अमोल जी कथोरे आणि गणेश यावेळी मात्र खूप मोठा डोंगर आहे धावांचा किती धावा जमवतील या स्लॉग ओव्हर्समध्ये 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके आहेत जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल कारण फील्ड रेस्ट्रिक्शन असेल इनफील्ड क्लिअर करावी लागेल गॅपमध्ये चेंडू ढकलावा लागेल मात्र तितकं सोपं नाही मित्रांनो आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोअर 74 धावा प्रशांत समोर दिसतोय आपल्याला बॉलिंग मार्कवर प्रॅक्टिस करतोय नक्कीच स्ट्राईकचा भार सांभाळतोय गणेश पहिला चेंडू टाकला जाईल लेट्स प्ले पहिला चेंडू अवे फ्रॉम दी ऑफ स्टंप आय थिंक येस इट इज वाईड अतिरिक्त धावेने सुरुवात झाली धावफलक सुरू झालं ऑफ द मार्क झालं धावफलक मात्र अजूनही फलंदाज ऑफ द मार्क व्हायचा आहे पहिला चेंडू टाकण्यासाठी अजूनही तिथे गोलंदाज प्रशांत नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक 6 रन्स आउट ऑफ द पार्क What a start! What a blow! DJ! यावेळी मात्र गणेश स्ट्राईकचा भार सांभाळतोय पहिल्या चेंडूला दर्शन घडवलं सीमारेषेचं पुढचा चेंडू पुन्हा एकदा तसाच फटका ओव्हर द स्क्रीन ओ माय गॉड ओ माय गुडनेस फर्स्ट विकेट डाऊन पहिला गडी बाद होतोय चेंडूला दिशा देताना थोडासा चुकला लॉंग ऑफच्या दिशेला जिथे बाउंड्री खूप लांब आहे सर आणि ती क्लिअर झाली नाही आणि क्लिअर करता आली नाही परिणामी द मॅन फ्रॉम मुरबाड स्वप्नील गांगड आपली पहिलं षटक महागडं पडलं होतं तब्बल 17 धावा त्या षटकात गेल्या होत्या स्वप्नील गांगड रिवेंज करावा लागेल प्रतिहल्ला करावा लागेल पहिल्या चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत दुसऱ्या चेंडूवर गणेश बाद यावेळी मात्र सर काहीतरी नाट्य घडेल या खेळपट्टीवर कारण खूप मोठं आव्हान आहे 75 धावा हे काही सोपं आव्हान नाहीये सर 30 चेंडू 75 धावा दुपटीपेक्षा अधिक धावांची गरज आहे चेंडूंपेक्षा नक्कीच 15ची सरासरी राखायची आहे 2 चेंडूंवर आतापर्यंत एक षटकार एक वाईडच्या रूपाने 7 धावा जमा झालेल्या आहेत अजूनही 4 चेंडूंवर खूप मोठे प्रहार येणं बाकी आहे नक्कीच आता तो फलंदाज एस एन बॉईज संघाचा कर्णधार अमोल कथोरे डोकं शांत ठेवून खेळावं लागेल कारण समोर प्रशांत आहे यावेळी मात्र पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धाव फलकाला वाईट चेंडू पंचांचा सिग्नल येतोय इट्स अवे फ्रॉम ऑफ स्टंप अँड इट इज डेफिनेटली वाईट अँड 1 more रन added to the scorecard. Score moves on 8 runs. Loss of 1 important wicket of Ganesh.
हो लोअर इस बार ओ वाईट पुन्हा एक अतिरिक्त धाव. काल आपण पाहिलं असेल राहुल सोमने हा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करत होता, मात्र मध्ये मध्ये वाईटचा मारा करत होता. यावेळी प्रशांत यावेळी मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये अतिशय सुरेख माहिती आलेली आहे. यावेळी चेंडू यावेळी चपराक मारल्यासारखा फटका मारला आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 13 धावा. नक्कीच पांडुरंगजी माळी हे नाव आता मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये फ्लॅश झालं. हे अतिशय जुने विकेट किपर आणि ब्रिटिश 11. ओहो व्हॉट अ ब्लो. मे बी आउट ऑफ द पार्क. येस इट इज. व्हॉट अ माइटी ब्लो. सुरेख फटका. 6 रन्स मॅक्सिमम फ्रॉम एसएन बॉयज कीपर अमोल कथोरे. 19 रन्स 19 धावा. टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर. यावेळी मात्र काय फटका मारला. चपराक मारली सुरेख अमोलजी कथोरे. आणि आणखी एक षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल योगेशजी सावे यांच्याकडून. यावेळी आमचे साथी समालोचक आवाज शहापूरचा रिकी खाडे सर यांचं देखील आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. व्हॉट माहिती ब्लो. 4 चेंडू आणि 19 धावा आतापर्यंत धाव फलकावर. पुढचा चेंडू यावेळी मात्र विकेट किपरला फसवतोय, प्लेअरला फसवतोय आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 + 1 वाईड असे 5 धावा जोडल्या जातील धाव फलकाला. अतिरिक्त धावा हे 5 धावा बोनस. यावेळी मात्र एसएन बॉईज पूर्ण बिखरलेला आहे तो समोरचा संघ देवगाव संघ टायगर्स. जस्ट लाईक नाऊ कॅट्स. 1500 रुपयाचं कॅश प्राइज. पुढे षटकार आला तर ओ इट इज. यावेळी मिड ऑन ला क्षेत्ररक्षक तैनात. सुपर मिड ऑफ. केवळ 5 चेंडूंचा सामना झालेला आहे आणि धावा मात्र आलेल्या आहेत 24. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स अमोलजी कथोरे. येस नेक्स्ट बॉल. हो फुल टॉस आणि चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर झोन मधून. ओ माय गुडनेस. इट्स 4 रन्स. 4 धावा. 28 जस्ट 6. पहिलं षटक संपलं. पलक लागलेले आहेत आणि या प्रकारे जर फलंदाजी होत राहिली तर मला वाटतं 4थ्या षटकामध्ये हा सामना फिनिश होईल. व्हॉट अ बॅटिंग. 28 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांच्या धावा एका षटकात जमा झाल्यात. ओ माय गुडनेस. सुपर. आणि पहिल्याच इनिंग्स मध्ये पहिल्याच षटकात 17 धावा आल्या होत्या तेव्हा असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होईल का. नाही. एसएन बॉईज आमचा नाद करायचा नाही. 47 रन्स स्टील रिमेनिंग फ्रॉम 24 बॉल्स. 24 चेंडू 47 ऑलमोस्ट 200चा स्ट्राइक्स रेट. प्रति चेंडू 2 धावा कराव्या लागतील आणि 2 टायगर आहेत. टायगर्स वर्सेस टायगर. स्वप्नील गांगड. हेमंतजी झलके यांच्याकडून प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं कॅश प्राइज. एसएन बॉईज लक्षात घ्या प्रति षटकार 100 रुपये प्राइज. पाहूया हा सामना किती षटकात संपतोय. पहिलं षटक अतिशय महागडं षटक. या चषकातील सर्वात महागडं षटक. 28 धावा आणि याच इनिंग मध्ये अगोदरच्या इनिंग मध्ये सर्वोत्कृष्ट स्कोर देखील 74 धावा. नक्कीच एक मोठा सामना पाहायला मिळतोय. म्हणून मी तुम्हाला केव्हापासून सांगतोय अपकमिंग क्लॅश एक मोठा सामना. येस स्वप्नील गांगड नाव ऑन द स्ट्राइक आणि नवीन गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू दुसरा षटकातला स्लॉगचं षटक. हो यावेळी चेंडू पॉइंटला गेलाय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक चांगलं प्लॅन करावं लागेल. एकाला आक्रमण करावं लागेल. एकाला मात्र स्ट्राइक रोटेट करावी लागेल.
यू नो दॅट प्लॅनिंग इज की टू सक्सेस. जर या 75 धावा पूर्ण करायच्या असतील लागेल शांत डोकं ठेवून खेळायला लागेल. प्रशांतचं पहिलं षटक 28 धावांसाठी. दुसरं षटक सुरू झालं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पहिल्या चेंडूवर 1 धाव. धाव फलकावर लागला 29 धावा. अजूनही 46 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. येस इट इज. नेक्स्ट बॉल अक्षय टू अमोल. ओ इस बार यावेळी मात्र चेंडू उसळी घेत नाही. अगदीच यष्टांच्या लेवलला चेंडू होता आणि विकेट किपर देखील तितकाच महान आहे पांडुरंगजी माळी. एक जुना विकेट किपर या मुरबाड तालुक्यातला. आपण जर त्यांच्याकडे पाहिलं जी ॲक्शन आहे त्यांची उभी राहण्याची, चेंडू मात्र बाजूला जाऊ देत नाहीत. एक चेंडू मात्र तो वाईड होता, तो मिसफील्ड झाला. लॉंग स्टॉपला 4 धावा मिळाल्या होत्या. या षटकात पुन्हा एकदा एका डॉट चेंडू नंतर कमबॅक होईल का की षटकार येईल. हाफ ट्रॅकर आय थिंक इट्स पंचांचा निर्णय येतो वाईट चेंडू आणि या वाईट चेंडू अतिरिक्त धाव जोडली जाईल. धाव संख्या आता मात्र झाली 30. धावांची गरज आहे 45 उर्वरित चेंडूंमध्ये. अमोल पुन्हा एकदा या षटकामध्ये मोठे फटका येईल का गरज आहे. ओ हाफ ट्रॅकर यावेळी मिस हिट झालेला आहे. फटका चुकला आणि या बरोबरच खूप मोठा धक्का बसलाय तो SN बॉईज संघाला. कर्णधार अमोल कथोरे बॅक टू दी पॅव्हेलियन ऑन 30 रन्स. यावेळी मात्र 30 धावांवर पहिला गडी बाद होतोय आणि जागा घ्यायला जातोय AB लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. मागच्या सामन्याचा सामनावीर अमित. यावेळी अमित रिप्लेस करेल का आणि करावं लागेल. जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. स्टील 45 रन्स टू विन इन दिस मॅच. बावीस चेंडू आणि 45 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. सामना थोडासा धीमा झालाय पहिल्या षटकानंतर, कारण पहिल्या षटकामध्ये वादळ आलं होतं गणेश आणि अमोल नावाचं, ज्यांनी 28 धावा पूर्ण केल्या पहिल्या षटकामध्ये. वाटलं होतं हा सामना लवकर संपेल, मात्र इथे कमबॅक करतोय तो टायगर्स, देवगाव टायगर्स. यावेळी अक्षय पुढचा चेंडू. हो सुपर शॉट, पण यावेळी क्षेत्ररक्षक ओ डायरेक्ट हिट. व्हॉट अ क्लायमॅक्स. या सामन्यातला क्लायमॅक्स. बॅक टू बॅक विकेट्स. 2 हा मात्र धावबाद होतोय मागच्या सामन्याचा सामनावीर विदाउट डिस्टर्बिंग स्कोर. AB बॅक टू द पॅव्हेलियन ऑन 30 रन्स. डीजे प्राइज आले. अक्षयनं जर आणखी एक विकेट घेतली या षटकात तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे अमोल तुपे यांच्याकडून. नक्कीच सर. आता मात्र सामना थोडासा दोलायमान होतोय, कारण पहिल्या षटकातील 28 धावानंतर हे 2 गडी बॅक टू बॅक आउट होतात. 4 चेंडूंवर आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात त्या अक्षयनं. एक चांगला स्पेल सर इथे पडतोय अक्षयकडून. एक मॅच विनिंग ठरेल का हे येणारे पुढचे चेंडू सांगतील. मात्र या षटकात 4 चेंडू आणि फक्त 2 धावा, त्यातही एक अतिरिक्त धावा आहे वाईट. एक अतिरिक्त धाव. यावेळी मात्र सर पहिल्यांदाच स्लिपचा प्रयोग. या सामन्यात स्लिप लावल्या गेल्या 2 स्लिप आहेत, एक गली आणि एक फर्स्ट स्लिप. पाहूया पांडुरंग माली यांनी या व्ह्यू सर चक्रव्यूह रचलेला आहे. सिंगल डॉट वाइड विकेट विकेट. व्हॉट अ बॉलिंग. येस पुढचा चेंडू. हा पिच. चेंडू हवेत. पुन्हा एकदा झेल होईल का. ओ हो ओ माय गुडनेस. यावेळी अनिकेत बॅक टू द पॅव्हेलियन विदाउट डिस्टर्बिंग स्कोर कार्ड. पहिल्या ओव्हरच्या 28 नंतर हे चित्र पाहिलं तर काहीसं वेगळं दिसतंय. अविश्वसनीय. अनबिलिव्हेबल. रिअली अनबिलिव्हेबल. 3 गडी बॅक टू बॅक बाद होत आहे तिथे. एकूण गडी बाद झाले 4 बाद.
30 आणि हे षटक अतिशय सुरेख पडलं. कमबॅक षटक. आता मात्र सर 15ची सरासरी बरोबर राहील का? शेवटचा चेंडू मला वाटतं टाकायचा बाकी आहे. या षटकातला 100 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलेले अक्षयनं अमोल तुपे यांच्याकडून. तिसरा गडी बाद या षटकातला. यावेळी मात्र आता मात्र 1s and 2s 1-1 2-2 धावा घ्यायला लागतील. स्वप्नील गांगड अजूनही मैदानावर आहे, क्रीजवर आहे. धावा होतील, होणार नाही असं नाही. 15ची धावसंख्या जी सरासरी आहे ती राखावी लागेल. 30 धावांवर 4 गडी बाद. स्वप्नील गांगड यावेळी मात्र शांत डोकं ठेवून खेळावं लागेल, गॅप्समध्ये खेळावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत खेळ झालाय 11 चेंडूंचा. अक्षय सुरेख कमबॅक. इथे मात्र टायगर्स, आता मात्र टायगर्स वाटताना दिसतात या षटकामध्ये. हे एक चेंडू या दुसऱ्या षटकातला शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. मिळतील का जास्त धावा? 6 धावा, 4 धावा, 3 धावा, 2 धावा, 1 धाव, डॉट की विकेट? याचं उत्तर मिळेल यानंतरच्या चेंडूवर जेव्हा चेंडू फेकला जाईल अक्षयकडून. ओहो, इट्स मिसफिल्ड होताना दिसते. चेंडू लेग स्टंपच्या अतिशय बाहेरून ट्रॅव्हल झाला आणि व्हाईटचा सिग्नल आला. एक धाव जोडली गेली. 31 धावा. अजूनही 44 धावांची गरज आहे. उर्वरित 19 चेंडूंमध्ये 19 बॉल्स अँड 44 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. माऊली 11 देवपे ऑलरेडी इन द लास्ट मॅच इन दिस डे. पुढचा चेंडू. हो यावेळी मात्र सुरेख फटका. ऑफसाईडच्या दिशेला एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? नक्कीच नाही, कारण माहिती आहे या विकेटचं महत्त्व जाणून आहेत. स्वप्नील गांगड एस्टॅब्लिश प्लेअर आहे. एकच प्लेअर ज्याच्यावर आता मात्र सर्व दारोमदार आहे या SN बॉईज संघाची. 2 षटकं संपलेली आहेत आणि नंतर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या लागलेली आहे धावफलकावर 32. 32 16 रन्स पर ओव्हर. 16ची सरासरी आहे. मात्र प्रत्येक ओव्हरला ही राखावी लागेल. पहिलं षटक 28 धावांचं, दुसरं षटक फक्त आणि फक्त 4 धावांचं. मात्र या षटकामध्ये गडी गमावले 3 आणि SN बॉईज खऱ्या अर्थानं अडचणीत सापडलेला आहे. पण अजूनही आशा संपलेल्या नाहीत. स्वप्नील गांगड, अ टॅग लाईन फॉर स्वप्नील गांगड. चौकार षटकारांची घालतो सांगड तो स्वप्नील गांगड. या मैदानावर ते करावं लागेल. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज अजून या सामना जिंकण्यासाठी. अजूनही सामना 50-50 आहे. पहिलं षटक संपल्याने वाटलं 1 साइड मॅच होते की काय, आणि काय चमत्कार अक्षयची गोलंदाजी. एका षटकामध्ये पुन्हा एकदा गेम मध्ये आणलं. अक्षयनं आपल्या संघाला होप्स दिलेले आहेत. बी होपफुल, बी पॉझिटिव्ह. बी मीन्स बी पॉझिटिव्ह, बी मीन्स बेस्ट. आणि हा सामना आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. अँड बिलीव्ह युअर सेल्फ. विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवून खेळा. स्वप्नील गांगड आणि आता मात्र त्याला सोबत करतोय अनिकेत. सॉरी, प्रशांत आहे नवीन फलंदाज. यावेळी मात्र स्वप्नील स्वतः. ठीक आहे, PD आहे प्रशांत दिनकर आणि स्वप्नील गांगड. आणि बॉलिंग मार्कवर तो चेहरा त्यानं वादळी खेळ खेळला होता, स्वप्नील पोटे. येस, पहिला चेंडू. आता मात्र बदला घेण्याची वेळ. ओ, पहिला चेंडू स्टिअर केला लॉंग ऑनच्या दिशेला. 8 रन्स. याच सामन्यातील पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं होतं. या स्वप्नील गांगड मात्र त्यावेळी गोलंदाजाच्या भूमिकेत होता आणि स्वप्नील पोटे फलंदाजाच्या. आणि जी काही हाणामारी झाली पहिल्या षटकात, तब्बल 17 धावा मारल्या होत्या. आता त्या जर इथे रिपेंट झाल्या, तो जर रिवेंज झाला, नक्कीच आज सामन्यात SN बॉईज आपली पकड मिळवू शकेल. पाहूया पुढचा चेंडू. स्वप्नील टू स्वप्नील, स्वप्नील पोटे टू स्वप्नील गांगड. हीच जर चौकार षटकारांची सांगड घालायची आता सामन्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी, प्रतिष्ठेला साजेसा खेळ करण्यासाठी. पुढचा चेंडू. Oh, it is! What a stroke! Towards the wide is third, fine leg region.
इट्स अ फोर. बॅक टू बॅक पोज. म्युझिक. एक चांगलं गाणं शोधून ठेवा आमच्यासाठी. नक्कीच सामन्यात रंग भरलेला आहे. 40 धावांपर्यंत स्कोअर पोहोचलेला आहे. पाहता पाहता चेंडूचं फेस केलेलं आहे फक्त आणि फक्त 14 चेंडू 40 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. आता मात्र एसएन बॉईज पुन्हा एकदा सामन्यात येतो. बॅक टू बॅक फोर्स by Swapnil Gangad. He is going to mingle the fourth and sixth for his team to be into the next round. Maybe. पुढचा चेंडू स्वप्नील टू स्वप्नील. हो यावेळी मात्र चेंडू सुरेख चेंडू डॉट चेंडू कमबॅक करतोय स्वप्नील पोटे. ही नोज हाऊ टू कम बॅक. माहिती आहे कमबॅक कसं करायचं सामन्यामध्ये. सामना कसा खेळायचा कारण हा सामना आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. नेबरिंग विलेजेस जवळ जवळचे संघ आहेत मुरबाड आणि देवगाव. अगदी काही मिनिटांचं अंतर आहे या दोन गावांमध्ये कारण ओळखतात एकमेकांचा खेळ पक्का माहिती आहे. ओपन टीम मध्ये खेळणारे संघ आहेत. पुढचा चेंडू हो यावी फटका सुरेख. फटका सुरेख. ओ माय गुडनेस. आणि यावेळी धाव संख्या मिळते. ओ 4 धावा. तिथे मात्र इथे खेळाडूंना मदत केली आहे. तिथे प्लीज स्वयंसेवक ठेवा आपले तेव्हा आपल्याला चांगला निर्णय मिळू शकतो. नक्कीच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पंच चेक केलं जात आहे. ही 6 एकी चौकार आहे. नक्कीच तिथील काही खेळाडू म्हणतात प्रेक्षक म्हणतात 4 धावा. येस इट इज 4 धावा. खेळ सुरू करायचे पंच. स्वप्नील पोटेच्या या षटकामध्ये 3 चौकार 12 धावा 4 चेंडूंवर. अरे बाप रे बाप व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. हो यावेळी स्ट्रेट नाही होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. तिसरी धाव पण मिळेल का. मिसफील झाली मात्र 2च धावांवर समाधान मानावं लागेल. घाई करून जमणार नाही. सामना हातात आहे. अजून एक पकड आहे या सामन्यावर एसएन बॉईज संघाची. मागच्या वर्षीचा विजेता संघ एसएन बॉईज याच चषकामधला यावेळी मात्र 30 दमदार कामगिरी करतोय. धाव संख्या होते 46. तिसरं षटक मित्रांनो सुरू आहे. बॉल फेस केले 17 आणि धावा आलेल्या आहेत 46. हो पुढे एकदा पुन्हा स्वप्नील टू स्वप्नील. काय परिणाम येईल या चेंडूवर. हो यावेळी मात्र कनेक्शन चांगलं झालं नाही तरी देखील 1 धाव मात्र नक्की मिळेल आणि याबरोबरच हे तिसरं षटक देखील समाप्त होतं. धाव संख्या धावपलकावर लागते 47. मीन होईल इथे एक ड्रिंक्स ब्रेक आहे. नक्की स्ट्रॅटेजी बनवली जाईल. 12 चेंडू आणि धावा शिल्लक आहेत. गरज उर्वरित 12 चेंडू मध्ये 28 रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 12 बॉल्स फॉर एसएन बॉईज. जस्ट बी इनटू द नेक्स्ट राउंड. माऊली 11 देवगाव वेट करते. कोण येईल आमच्या सोबत. एसएन बॉईज येईल की टायगर्स येतील हे मात्र वाट पाहते तो संघ ह्या मैदानाबाहेर आतुरतेने. नक्कीच त्यांना वाटत असेल की आमच्या गावचा संघ यावा टायगर स्पोर्ट्स यावा. मात्र यावेळी एसएन बॉईज आपले पकड मजबूत करतो या सामन्यावर. 28 रिक्वायर्ड 28 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. पंच लवकर सामना सुरू करा. ड्रिंक्स ब्रेक इथे संपतोय. स्ट्रॅटेजी बनवायची आहे. अमोल कथोरे काहीतरी कान म्हणतात होते स्वप्नील गांगड आणि प्रसाद दिनकर दोघांमध्ये क्षमता आहेत. मात्र स्वप्नील गांगडला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल. रिमेनिंग 28 रन्स 28 धावा फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत. त्या पूर्ण करायच्यात पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आव्हान टिकवून ठेवण्यासाठी. जो जीता वही सिकंदर आज अभी नहीं तो कभी नहीं. अक्षय पुन्हा एकदा येतोय ज्यानं आपलं वैयक्तिक पहिलं आणि सामन्यातलं दुसरं षटक हाताळलं होतं. केवळ आणि केवळ 4 धावा दिल्या होत्या. यावेळी मात्र किती धावा येतील. कमीत कमी 15 धावांची गरज.
आणि यावेळी जर पाहिलं द्वंद्व मित्रांनो, आम्हाला खूप आता इथे हसायला येतं. स्वप्नील गांगडची ज्यानं कॅच सोडली त्या अक्षयनं त्या मिड विकेट झोनमध्ये, आणि तोच आता मात्र गोलंदाजीवर आलेला आहे. आता मात्र स्वप्नील गांगड करेल का सांगड पुन्हा एकदा, आणि हा सामना पूर्ण दारोमदार स्वप्नील गांगडच्या खांद्यावर आणि संयम ठेवून शांत डोक्यानं खेळावं लागेल. नक्कीच देवगाव संघ पहिल्या इनिंग्स मध्ये पाहिलं तर 2 वादळी खेळी आल्या होत्या. एक आली होती स्वप्नील पोटेच्या बॅटमधून आणि दुसरी आली होती त्याचा जो बॅट्समन सोबत आला होता तो आहे कुणाल आणि विशाल. सुरेख फलंदाजी, 28 धावांची खेळी. पुढचा चेंडू, ओ माय गुडनेस, इट्स अ डस्ट ऑन वाईड लाईन, मे बी सिग्नल. पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आपण. हा चेंडू कदाचित वाईट रेषेच्या थोडा आतून आला असावा. स्ट्राईक कोणत्या स्टंपवर खेळतोय स्वप्नील यावर डिपेंड असेल. मात्र पंच वर्मा सर आतापर्यंत सुरेख कामगिरी केली आहे. यावेळी एक चेंडू निर्धाव, चेंडू निर्धाव आहे त्याचा प्रश्न नाही, चेंडू खेळू शकला असतो मात्र सोडला गेला होता. ओ यावेळी स्ट्रेट ड्राइव्ह द सेफेस्ट प्लेस, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओ माय गुडनेस, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव होईल का? येस इट इज. 2 धावा देखील पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चित्त्याच्या वेगाने दोघेही धावत सुटले होते. माहित होतं 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. देवगाव संघाचं स्टँडर्ड ते फिल्डिंग देखील तितकीच छान आहे आणि त्यामुळेच अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत सुटले. 2 धावा पूर्ण केल्या, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49. 49 1 शॉट फॉर देअर हाफ सेंचुरी. अर्धशतकाला 1 धावेची गरज, विजयासाठी 28 धावांची गरज. हे अर्धशतक झळकेल का या चेंडूवर? पाहूया स्वप्नील गांगड. यावेळी चेंडू हवेत मिस फील्ड, झेल होऊ शकत नाही, मात्र 1 धाव मिळेल. 50 धावा नक्कीच टाळ्या वाजवल्या जातील डगआउट मधून, आणि या 50 धावा अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक राहत आहेत. आता 9 चेंडू आणि 25 धावा. व्हॉट अ इक्वेशन. कठीण आहेत मात्र अशक्य नक्कीच नाही आहेत. आणि असे बरेचसे मॅचेस आपण पाहिलेले आहेत. आता मात्र हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात होईल. या सामन्यामध्ये काय होईल आणि काय नाही. 9 चेंडू आणि 25 या चेंडूवर भवितव्य काय फटका येईल पाहूया. हो यावेळी जोरदार अपील होते मात्र अपील धुडकावून लावलं जात आहे. यावेळी मात्र कट अँड आउटचे अपील होती मात्र अपील धुडकावून लावलं. सुरेख अंपायरिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. आता मात्र अक्षयनं पहिल्या ओव्हर सारखीच या ओव्हरमध्ये देखील फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. ओ माय गुडनेस, इन द एअर. ओ प्लेयर अंडर इट, कॅन बी टेकन. येस इट इज. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. सुरेख झेल पकडला गेला. डीजे चेंडू 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक राहिलेला आहे आणि 7 चेंडू आणि तब्बल 25 धावा. 25 रिक्वायर्ड इन जस्ट इन 7 बॉल्स. या चेंडूवर काय परिणाम येईल सर, हे या सामन्याचा निर्णय ठरवेल. कारण या चेंडूवर खूप मोठ्या फटक्याची अत्यावश्यकता आहे. ती SN बॉईज संघाला काहीसा निराश खेमा दिसतोय. कारण 7 चेंडू आणि 25 धावा पाहिलं तर या सामन्यामध्ये अक्षयनं खऱ्या अर्थानं या सामन्यात टिकवून ठेवलेले त्या देवगाव टायगर्सला. आता मात्र चित्र दिसू लागले, कदाचित दोन्ही गावातील संघ एकमेकांना भिडतील का पुढच्या सामन्यामध्ये सांगता येत नाही. देवगाव टायगर्स आणि माऊली 11 देवगाव हे 2 संघ. माऊली 11 देवगाव ऑलरेडी पुढच्या राऊंडमध्ये पोहोचलेला आहे. देवपे हे वेट करतायत यापैकी कोण येईल आमच्या सोबत पुढच्या सामन्यामध्ये. आजच्या दिवसातील अंतिम सामना, यावेळी मात्र बक्षीस पात्र कोण ठरेल, या 2 पैकी विजेता की देवपे संघ.
यावेळी मात्र स्वप्नील एक मोठ्या फटक्याची अत्यंत गरज आहे, नितांत आवश्यकता आहे. अक्षय यावेळी मात्र एक मोठा फटका येईल का? मला वाटतं क्षेत्ररक्षण सजवलं जातं पांडुरंग माळी यांच्याकडून. विकेट किपर त्यांना माहिती आहे तो फटका इथे मारेल फाईन लेग झोनमध्ये, आणि म्हणून आज क्षेत्ररक्षक आता मात्र फाईन लेग झोनमध्ये येतोय. त्या ठिकाणी जिथे झेलबाद करण्याचा प्रयत्न असेल स्वप्नील गांगडला, आता मात्र सगळी जबाबदारी जी खांद्यावर घ्यावी लागेल ती स्वप्नील गांगडला. उर्वरित 7 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज ती SN बॉईज संघाला. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी देवगाव संघ जबरदस्त कमबॅक, जबरदस्त. ओ माय गुडनेस, ओ 6 रन्स डीजे. आता मात्र दोन्ही संघ सीसॉ मध्ये बसल्यासारखं वाटतंय. कधी सामना इकडे जातोय, कधी सामना तिकडे जातोय, कधी देवगावकडे जातोय तर कधी SN बॉईज कडे जातोय. मागच्या चेंडूपर्यंत असं वाटत होतं देवगाव संघ वरचढ आहे. आता या षटकारांना सामन्याचा रोग पुन्हा एकदा बदलला. SN बॉईज कडे 6 चेंडू 19, तशा धावा भरपूर आहेत, पण पहिलं षटक पाहिलं तर 28 धावा आल्या होत्या. आता अक्षयच्या देखील दोन्ही ओव्हर संपलेले आहेत. आता मात्र येणारा गोलंदाज कोण असेल? एक नवीन गोलंदाज असावा, कारण 4 गोलंदाज आहेत आणि आता मात्र कोणाकडे ती जबाबदारी जाईल? नक्कीच प्रेशर गेम आहे सर, गोलंदाजावर देखील आणि फलंदाजावर देखील. 19 3 मोठ्या फटक्यांची गरज. येतील का ते 19 धावा की सामना टाय होईल? काय सांगता येत नाही. यावेळी मात्र सर एक धाव घेऊन जर स्ट्राईक गेली स्वप्नील गांगडकडे तर मात्र पॉझिटिव्ह आहे. मात्र देवगाव संघ खूप प्रयत्न करतील. एक सिंगल घेऊ देतील का की घेऊ देणार नाहीत, कारण सामना 6 चेंडू आणि 19 धावा. 19 रिक्वायर्ड फ्रॉम 6 बॉल. गोलंदाज कुणाल. स्वप्नील गांगड, अरे जो स्वतः आजारी आहे तरी देखील आपल्या संघाच्या प्रतिष्ठेसाठी खेळतोय. स्वप्नील गांगड अजूनही मैदानावर आहे तोपर्यंत अशा पल्लवीत आहेत. 19 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरचा षटकार पाहिला तर नक्कीच SN बॉईज पुन्हा एकदा सामन्यामध्ये. एस इट इज कुणाल 2 चंदू. येस चंदू माय बंधू, ह्या सामना अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या सामन्यामध्ये आपल्याला खेळायचा आहे. हा सामना आपल्याला काढायचा आहे कारण अतिशय महत्वाचे 6 चेंडू आणि 19 धावा. 19 रन्स दे विल डिसाइड द फ्युचर ऑफ धिस टुर्नामेंट. ओ माय गुडनेस. यावेळी मात्र विकेट सॅक्रिफाईस होते. एक चांगला क्रिकेट स्वप्नील गांगडला महत्व माहिती आहे पुढच्या 5 चेंडूंचा आणि त्याच्या विकेटचा. विकास जर्सी नंबर 27. विकास आता मात्र तो फलंदाज. यावेळी पुढचे 5 चेंडू. कुणाल पहिला चेंडू निर्धाव चेंडू, धावबाद होतोय तो चेंडू. यावेळी मात्र सॅक्रिफाय करतोय आपली विकेट आपल्या संघासाठी, कारण विकास गेलेला आहे. आता यावेळी मात्र पुन्हा एकदा सर हा सामना नक्की सीसॉ मध्ये आहे, कधी तुम्ही वर तर कधी आम्ही. आता मात्र पुन्हा एकदा बॅक फुटवर येतोय तो SN बॉईज. 5 चेंडू 19 धावा. तसं पाहिलं तर 3 मोठ्या फटक्यांचा प्रश्न आहे, पण मारेल कोण? येतील का? स्वप्नील गांगड रेडी ऑन हिज क्रीज, तयार आहे. चेंडूचा नक्कीच खरपूस समाचार घेण्यासाठी तयार आहे स्वप्नील गांगड. स्वप्नीलच्या नावामध्ये स्वप्न आहे, ते स्वप्न दाखवेल का या चषकाचं? 5 चेंडू 19 धावा. हो लॉंग ऑनच्या दिशेला धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र 4 चेंडू 19 धावा. आता मात्र स्पष्ट होतंय फक्त आणि फक्त स्वप्नीलच उर्वरित चेंडू खेळून काढेल.
चेंडूला गॅपमध्ये टाकावं लागेल, मला वाटतं ऑफ साईडला खेळावं लागेल, पॉइंटच्या दिशेला एमटी स्पेस आहे, डोक्यावरून टाकावं लागेल चेंडू. यावेळी मात्र चेंडू पुढे गेलाय. 2 धावा मिळतील का, एकच धाव मिळेल आणि 2 धावांचा प्रयत्न होतोय. आणि स्वप्नील गांगड बॅक टू द पॅव्हेलियन. आणि यावेळी कुणाल आणि पांडुरंग माळी, यावेळी मात्र देवगाव टायगर्स, यावेळी मात्र सामन्यात 3 चेंडू 18 धावा. रोशन जातोय. मुरबाड तालुक्यातील अतिशय अनुभवी आणि अतिशय जुना प्लेअर म्हणजे पांडुरंग माळी. यस, त्यांच्या मागे कॅल्क्युलेशन सुरू होतं, चेंडू कुठे गेलाय, कुठे येईल, कसा ट्रॅव्हल करेल. आणि पुन्हा एकदा पांडुरंग माळीकडे चेंडू आला आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या, स्वप्न उद्ध्वस्त झालं. 3 चेंडू शिल्लक आहे, 18 धावांची गरज. स्वप्नील गांगड बॅक टू दी पॅव्हेलियन. डीजे सुरेख गोलंदाजी. वाटलं होतं सर कुणालच्या या षटकामध्ये फटकेबाजी होईल 19 धावांची गरज असताना. आता असं वाटलं होतं की स्वप्नीलने तो सिंगल घेतला असता तर. अरे हा स्पर्धा किंवा हा खेळच आहे जर तर, आणि जर तरला काही महत्व नाही. यावेळी मात्र विशाल, यावेळी चेंडू मला वाटतं निर्धाव चेंडू पायांचा वेध घेतला आणि इथे मात्र मनसुबे उद्ध्वस्त झालेले आहेत. या यावेळी फटका चांगला सजवला, मात्र या फटक्याची काही महत्व नाही त्या एसएन बॉईजसाठी. आव्हान संपुष्टात येतं एसएन बॉईजचं या स्पर्धेमधलं. शेवटचा चेंडू आणि धावांची गरज आहे भरपूर. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र एकाच गावातला क्लॅश आपल्याला पाहायला मिळेल. वाईट चेंडू आहे. औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातली आणि नक्कीच सन्मान्य सागरजी चंबवणे यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावर. आणि मॅन ऑफ द मॅचचे सर्वच ट्रॉफी त्यांच्याकडून दिल्या जातात. नक्कीच पुन्हा एकदा जाऊया ओव्हर टू रमेश शिंदे सर. मी विनंती करेल, नो डाऊट झालेल्या मॅचमध्ये चित्तथरारकपणा पाहायला मिळाला आणि मॅच बघता बघता सिंहाचा वाटा उचलून ज्या खेळाडूनं संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतली तो खेळाडू ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अर्थातच विशाल तुपे. क्षेत्ररक्षण करत असताना तब्बल 3 झेल ज्या खेळाडूंना पकडल्या. बॅटिंग करत असताना तब्बल 28 धावांची वादळी खेळी केली आणि निश्चितच आपल्या संघाला विजयाचं स्वप्न नव्हे दाखवलं नव्हे तर पूर्ण केलं. मी विनंती करेल विशालला आपण टॉस्का बॉसच्या समोर यायचं आहे. सन्माननीय सागरजी चंबवणे सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विशालला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. तत्पूर्वी व्यासपीठावर विशाल सरांचा यथोचित सन्मान या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय अमोलजी कथोरे त्याचबरोबर आमचे साथी समालोचक हेमंतजी सोनावळे सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचा स्वीकार व्हावा ही नम्र विनंती. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. याला म्हणतात पैसा वसूल मॅच. स्वप्नील गांगड किल्ला लढवला पण थोडेसे प्रयत्न कमी पडले. जबरदस्त परफॉर्मन्स या मॅचमध्ये पाहायला मिळाला. अमोल कथोरे लवकरात लवकर बाद झाला. गणेश नावाचा फलंदाज
पहिल्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून लवकरात लवकर तंबूच्या आशेला परतला. आपण वळतोय. मी विनंती करेल अक्षय सरांना आपल्या शुभ असते. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसऱ्यामध्ये पुन्हा एकदा रवला. टायगर स्पोर्ट्स संघानं मानाचा तुरा. जबरदस्त इनिंग साकारली. पुढील